नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाई जवळील मेनवली येथील नाना फडणवीस वाडा। हा वाडा मराठी इतिहास आणि वास्तुकलेचा एक अप्रतिम वारसा आहे। आता आपण वाड्याजवळ आलो आहोत आणि तुम्ही पाहत आहात या वाड्याचा मुख्य दरवाजा, जो गोमुखी आकाराचा आहे। दरवाजातून आत आल्यानंतर प्रवेश शुल्क दाखवले आहे। प्रत्येकी 70 रुपये चार्जेस आहेत। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणाची माहिती देणारे फलक दिसून येतात। या वाड्याची रचना किल्ल्यासारखी केली आहे, म्हणून याला 4 बुरुज आहेत। त्यातीलच एक पांडवगड बुरुज हा इथे आहे। तसेच या मुख्य दरवाजाचे नाव दिंडी दरवाजा आहे। त्या काळातील सागवानापासून तयार केलेला हा दरवाजा अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे व हे जाड चौकोनी लाकूड दरवाजासमोर लावले जात असे। असा हा भला मोठा दरवाजा। आतमध्ये आल्यानंतर सुंदर वाडा नजरेस पडतो व वाड्याच्या बाजूला असलेली ही मोकळी जागा याला पडवी म्हणतात। याचा उपयोग नोकर चाकरांना थोडा वेळ बसण्यासाठी, थांबण्यासाठी, किरकोळ सामान अवजरे तात्पुरते ठेवण्यासाठी व क्वचित प्रसंगी थोडे कार्यालयीन काम करण्यासाठी याचा उपयोग होत असे। हा वाडा संपूर्णपणे मराठा वास्तुशैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे। हा वाडा 2 मजली असून यात दगड, सागवान लाकूड, चुना, माती आणि पेंडा यांचा वापर करण्यात आला आहे व येथे आपल्याला सुंदर गणेश मूर्ती पाहायला मिळते। याला गणेश चौक म्हणतात। तर चला तर मग आपण वाड्याच्या आतमध्ये जाऊया। पायऱ्या चढून वर आल्यानंतर समोर एक रूम दिसते। ही रूम आहे नानांचा दिवाणखाना। 18व्या शतकातील दिवाणखान्याचे प्रातिनिधिक बांधकाम, महिरपी कमानी, तुरूच्या आकाराचे खांब, लाकडाचे नक्षीदार छत, छोटे कानोडे, जवळजवळ पुरुषभर उंचीच्या खिडक्या ही त्या बांधकामाची ठळक वैशिष्ट्ये आहेत। पेशवे नानासाहेब येथे बसून आले गेल्यांशी बोलत असत, छोट्या मोठ्या बैठका घेत असत। त्या प्रकारच्या बांधकामाला कलमदानी पद्धत म्हणतात। तसेच समोर दिसत आहे नानासाहेब पेशव्यांचे सुंदर पेंटिंग। हे आहे नानासाहेब पेशवे यांचे शयनघर। 6 बाय 6 फूट मापाचा हा पलंग आहे। सुबक नक्षीकाम केलेले दिसून येत आहे। तसेच त्या पलंगाच्या छतावर पंख्याची ही सोय आहे। येथे तुम्हाला एक दोरी आणि कापड पण दिसत आहे। एखादा नोकर त्या पंख्याची दोरी बाहेरच्या दुसऱ्या खोलीतून ओढून वारा घालत असे। वीज नसल्यामुळे त्या काळी अशी व्यवस्था होती। आता आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊया। इथे आल्यानंतर डाव्या बाजूला पेशव्यांचे सुंदर पेंटिंग दिसत आहे। हा आहे खलबतखाना। नानासाहेबांसारख्या राजकारणात मुरलेल्या आणि कर्तबगार माणसांना अशा जागाची गरज होती। त्यांना भेटायला येणाऱ्यांमध्ये अनेक प्रकारची प्रतिष्ठित माणसे, राजदूत, गुप्तहेर अशी मंडळी असत। गुप्तता आणि सुरक्षितेच्या कारणास्तव त्यांच्याशी 4 चौघात बोलणे, चर्चा करणे शक्य नसे, म्हणून अशा प्रकारची जागा आवश्यक असे। इथे कोण बसले आहे व ते काय बोलतात हे इतरांना कळत नसे। खलबतखाना पाहिल्यानंतर आता आपण आलो आहोत दुसऱ्या रूम मध्ये। ही रूम आहे कला दालन। येथे तुम्हाला खूप सुंदर चित्रे पाहायला मिळतात, जसे की हे भित्तचित्रे। या भित्तचित्रांवर रामायणातील दृश्य दाखवली आहेत। येथे आपल्याला जुन्या काळातील रत्ने पाहायला मिळतात व सुगंधी लाकडी वस्तू देखील पाहायला मिळतात। ही रत्ने राजे महाराजे मुकुट, अंगठी यांमध्ये वापरत असत। असे हे विविध प्रकारचे दुर्मिळ रत्ने येथे दिसून येतात। पुढे आपल्याला पेशवेकालीन सुंदर चित्रे दिसत आहेत। पेशवाई थाट दाखवणारे चित्र दिसत आहे। पुढे एका योद्ध्याचे विजयी होऊन आल्यानंतरचे क्षणचित्र आहे। तसेच त्या काळातील पंडितांचे चित्र देखील इथे दाखवले आहे। पुढे आल्यानंतर राणी देवपूजा करतानाचे चित्र दिसत आहे।
पुढे देवी देवता दिसत आहेत व गायन करणारे स्त्रिया दिसत आहेत. पुढे राणी चित्र काढतानाचे चित्र दाखवले आहे. असे अनेक चित्र जसे की देवी देवतांचे चित्र येथे पाहायला मिळतात. पुढे अजून एक मोठी रूम दिसत आहे. खूप सारे देवळी, मजबूत भिंत व या भिंतीवर देखील राजदरबार असलेले चित्र, तसेच छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे यांचे चित्र इथे दिसून येतात. आता आपण दुसऱ्या रूम मध्ये आलो आहोत आणि हे आहे मेनवली दप्तर. पेशव्यांच्या शासन काळात प्रशासकीय कामकाजातील महत्वाचा विभाग म्हणजे दप्तर. आजच्या काळातील राज्याच्या सचिवालयासारखे याचे स्वरूप होते. फड हे या दप्तराचे मुख्य अंग. फडाचा मुख्य अधिकाऱ्यास फडणवीस म्हणत, म्हणजेच ऑफिस इन्चार्ज. नाना फडणवीसांच्या दप्तराचा मोठा भाग हा मेनवलीतील या वाड्यात होता, म्हणून हा भाग मेनवली दप्तर म्हणून प्रसिद्ध आहे. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी या दप्तरातील कागदपत्रे महत्वाची ठरतात. प्रशासकीय पत्रे, खाजगी पत्रव्यवहार आणि भारताच्या विविध भागातून आलेले पेशव्यांना पाठवण्यात आलेले खबरा व बातम्या असे कागदपत्रांचे हे स्वरूप आहे. नारायणरावांच्या काळापासून ते नानासाहेबांच्या मृत्यूपर्यंत विविध घटना टिपणारी ही मोडी लिपीतील कागदपत्रे म्हणजे ऐतिहासिक खजिनाच आहे. आज यातील बरेच कागदपत्रे पुण्यातील डेक्कन कॉलेज, भारत इतिहास संशोधन मंडळ आणि औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आहे. हा आहे नाना फडणवीसांचा खास लघुचित्र संग्रह. पेशवाई, राजपूत, मुघल आणि युरोपियन थाटणीच्या या चित्रांनी सजलेला आहे. भारतभर पसरलेल्या या दुर्मिळ कलाकृती मेनवलीकर बंधूंनी संकलित करून एक अद्वितीय खजिना येथे साकार केला आहे. भारतीय सौंदर्य दृष्टीचे प्रतीक मानले जाणारे मस्तानी हिचे चित्र या संग्रहालयातील एक खास आकर्षण आहे. हा आहे पंक्तीचा चौक. वाड्यातील स्वयंपाकघराच्या शेजारी असलेला हा चौक म्हणजे पंक्तीचा चौक. पंगत हा महाराष्ट्रीय जेवणाचा एक अविभाज्य भाग. पूर्वीच्या काळी सणावाराला आणि धार्मिक कार्याच्या प्रसंगी पाहुण्यांना बोलवून मेजवानी दिले जात असे. मोठ्या वाड्यांमध्ये यासाठी अशा वेगळ्या चौकांची रचना केलेली असे. रोजच्या भोजनांसाठी देखील याचाच वापर होत असे. आता आपण खाली जाऊया. खाली आल्यानंतर आपल्याला अजून एक चौक लागतो. पुढे आल्यावर जुन्या काळात खेळले जाणारे खेळ दिसून येतात, जसे की वाघ बकरी पटखेळ व दुसरा खेळ आहे पचिसी पटखेळ. या वाड्याची आता डागडुजी चालू आहे. अजूनही जुन्या काळातील वस्तू येथे दिसून येतात. डिसेंबर 1768 मध्ये औंधचे त्र्यंबक पंत प्रतिनिधी आणि साताऱ्याचे रघुनाथ घनश्याम मंत्री यांनी मेनवली हे गाव नाना फडणवीसांना इमान म्हणून दिले. त्यानंतर 1770च्या दशकात नानांनी येथे हा भव्य वाडा बांधायला सुरुवात केली आणि 1780च्या सुमारास याचे बांधकाम पूर्ण झाले. एक रंजक गोष्ट इतिहासकार सांगतात, नानांनी हा वाडा स्वतःसाठी बांधला, पण साम्राज्याचा कारभार सांभाळण्यात ते व्यस्त असल्याने ते संपूर्ण आयुष्यात थोडेच दिवस येथे राहू शकले.
येथे त्यांची पत्नी, मुले असे कुटुंब राहत असे. वाड्यातील या चौकास हळदी कुंकवाचा चौक असे म्हटले जाते. बाहेर आल्यानंतर जुने शस्त्र, ढाल, तलवार ठेवलेले दिसून आले. तसेच जुन्या काळातील भित्तचित्रे येथे देखील पाहायला मिळतात. सोप्यावर सुरूदार खांबांची रांग असून खांबांच्या वरील कडेच्या भागांना केळफुलाचा आकार देण्यात आला आहे. सोप्याचे छत अर्थात तख्तपोशी हे लाकडी कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. देवघर जवळ असल्याने या भागात प्रामुख्याने स्त्रियांचा वावर असेल. हा चौक त्याच्या नावावरून महिलांसाठी खास चौक आहे हे लक्षात येते. पूर्वीच्या काळी घरातल्या बायकांचे बाहेरच्यांना दर्शनही घडणे अवघड असे. त्यानुसार या चौकाच्या भिंतीही उंच आणि मजबूत आहेत. त्यामुळे दक्षिणेच्या दरवाज्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांना व पडवीतील लोकांना आतमधले काहीही दिसणे शक्य नसे. याचा दरवाजाही छोटा आहे. चौक प्रशस्त आहे. बाजूच्या तिन्ही भिंतींना छोटे छोटे पण एकसारखे कोनाडे आहेत. त्यात तेलाचे दिवे, पंत्या इत्यादी ठेवत असत. असा हा भव्य दिव्य नाना फडणवीसांनी बांधलेला सुंदर वाडा. आता आपण दुसऱ्या बुरुजावर आहे. त्याचे नाव गोरखचिंच बुरुज आहे आणि येथून वाड्याचे सुंदर दृश्य दिसत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा संपूर्ण वाडा पाहिलेला आहे. जेव्हा केव्हा तुम्ही वाईला याल तेव्हा तुम्ही हा वाडा नक्की पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. धन्यवाद.